मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 280 निवासी डॉक्टर संपावर. मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील 280 निवासी डॉक्टरांनी संप सुरू केला. वेळेवर विद्यावेतन मिळावं आणि पुरेशी हॉस्टेलची व्यवस्था असावी या प्रमुख मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी आंदोलन सुरू केलं. मिरजेत निदर्शनं करून घोषणाबाजी करण्यात आल्या. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम होतोय, मात्र अत्यावश्यक सेवा वगळून संप केला, असं आंदोलक डॉक्टरांनी सांगितलं. निवासी डॉक्टरांसाठी पुरेशी हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी. निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आत त्यांच्या खात्यावर जमा करावं. निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन हे केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावं. या मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांची असलेली मार्ट संघटना अनेक दिवस पाठपुरावा करते, मात्र मागण्या मान्य न झाल्यामुळे आता राज्यव्यापी संपाचं आंदोलन सुरू केलं. नमस्कार, मी डॉक्टर आमोद बडबडे, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स मिरज आणि सांगली ह्या शाखेचा मी अध्यक्ष आहे. राज्यस्तरावरचा निवासी डॉक्टरांचा संप जो काल 22 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पुकारला गेला आहे. हा संप प्रामुख्याने 3 मागण्या ज्या आहेत निवासी डॉक्टरांच्या. पहिली मागणी म्हणजे हॉस्टेलची सिच्युएशन जी आहे. राज्यभरातील जे निवासी डॉक्टरांचे हॉस्टेल्स आहेत, निवासी डॉक्टर हा 36 तास काम करत असतो. तेवढं काम केल्यानंतर निवासी डॉक्टराची अपेक्षा असते की त्याला राहण्याची किंवा एक सॅनिटेशनची तरी बेसिक सोय चांगली मिळावी. ती पण प्रशासन आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे. आमची एक प्रमुख मागणी आहे की सगळे हॉस्टेल्स रिनोव्हेट करून एस्पेशली जे टॉयलेट फॅसिलिटीज आहेत, बाथरूमच्या फॅसिलिटीज आहेत, वॉशरूम फॅसिलिटीज आहेत, त्या योग्यरित्या त्यांनी मेंटेन कराव्या. ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी ही आहे की आमचं जे स्टायपंड असतं, विद्यावेतन जे असतं, ते 20 दिवस, 1 महिना, 2 महिना असं प्रलंबित राहत जातं. प्रत्येक महिन्याला स्टायपंड कधीही होत नाही. तर निवासी डॉक्टर हा जो दिवस रात्र पेशंटच्या सेवेत स्वतःला वाहून जात असतो, त्याचं तरी स्टायपंड पहिल्या 10 दिवसांमध्ये, प्रत्येक माहाच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये व्हावं अशी आमची अपेक्षा आणि ही मागणी प्रशासनाकडे आहे. जोपर्यंत राज्य सरकार एक कॉन्क्रीट असं एक डिसिजन घेत नाही ज्याच्याने ते आम्हाला GR वगैरेच्या माध्यमातून निर्णयात्मक असा एक निर्णय घेतला असं आम्हाला जोपर्यंत कळवत नाही तोपर्यंत आमचा हा संप चालू राहील.